लग्नानंतर होईलच प्रेम भाग 18. सगळं घर पुन्हा एकदा आनंदाने न्हाऊन निघालेलं होतं. सगळ्या झिम्मा-फुगडीच्या कार्यक्रमाचा आनंद घेत होते आणि दर्शन साहेब आपल्या प्रांजूचा विचार करत बसलेले होते. त्याने त्यांचा मोबाईल घेतला आणि तिला कॉल केला. ती नुसतंच फ्रेश होऊन बेडवर पडली होती. तेवढ्यातच तिचा फोन रिंग झाला. त्याचाच कॉल होता. दर्शन म्हणाला, हॅलो प्रांजू. त्याचा मॅग्नेटिक आवाज ऐकून तिच्या अंगांवर शहारा आला. तिने फक्त हुंकार भरला. तू वैतागला. दर्शन म्हणाला, मी जेव्हापासून तुला लग्नासाठी प्रपोज केलंय तेव्हापासून तू बोलतच नाही आहेत माझ्यासोबत. काही अडचण असेल तर आपण ती सोडवू, पण असं नको ना करू यार, तू काहीतरी बोल ना. तो किंचित चिडत म्हणाला. प्रांजू म्हणाली, असं काही नाही. दर्शन म्हणाला, मग कसं आहे? प्रांजू म्हणाली, मी कसं सांगू? ती अळखडत म्हणाली. दर्शन म्हणाला, तुला लग्न करायचं नाही का माझ्यासोबत? सांग मला. ती शांत झाली. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि कॉल कट केला. डोळ्यातून एक अश्रू ओघळला. आजपर्यंत त्याला बऱ्याच मुलींनी प्रपोज केलेलं होतं, पण त्याने कोणाकडेही वळूनही पाहिलेलं नव्हतं. प्रांजूला प्रातःक्षणी त्याने ठरवलं होतं की जर लग्न केलं तर तिच्यासोबतच, नाहीतर कोणासोबतच करणार नाही. त्याला माहिती होतं की तिचंही तेवढंच प्रेम आहे त्याच्यावर, पण ती बोलत नव्हती. याचा त्याला जास्त त्रास होत होता. तिकडं प्रांजूची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्याने कॉल कट केलेला पाहताच ती तशीच रडत खाली बेडला टेकून बसली. प्रांजू मनातच म्हणाली, कसं सांगू दर्शू तुला, किती प्रेम करते मी तुझ्यावर, खूप खूप प्रेम करते मी तुझ्यावर. स्वतःशीच म्हणत ती तोंडांवर हात ठेवून रडायला लागली होती. हे जर घरी समजलं तर ते शांत नाही बसणार. नाही तुम्हाला काही झालं तर नाही, मला लांबच राहावं लागेल तुमच्यापासनं. हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं, पण तेच तर जमत नाही ना मला. लांबही जाता येत नाही आणि जवळही येता येत नाही. ती पुन्हा रडायला लागली होती. तेवढ्यातच तिचा फोन रिंग झाला. तिने न पाहता रिसीव्ह केला. दर्शन म्हणाला, हॅलो प्रांजू. त्याच्या आवाजाने तिने आश्चर्याने फोनकडे पाहिलं. हां, ऐकतोय ना, बोला. ती सावरतच म्हणाली. डोळ्यातून पाणी येतच होतं. दर्शन म्हणाला, सॉरी प्रांजू. ती रागात कॉल कट करायला नको होता, पण माझं नीट ऐकून तरी घे ना गं. ती रडायला लागली होती. प्रांजू प्लीज, नको ना गं रडू तू, सॉरी. तो कळकळीने तिला म्हणाला होता. थोड्या वेळाने ती शांत झाली. प्रांजू, तो काही बोलणार तोच तिने बोलायला सुरुवात केली. प्रांजू म्हणाली, दर्शन आपण थांबूया इथेच. दर्शन म्हणाला, काय? तो बेडवरून ताडकन उठून उभा राहिला. प्रांजू म्हणाली, दर्शन नीट ऐकून घ्या ना. पण आता त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. हाताच्या मुठी आवळल्या गेलेल्या होत्या. डोक्यांची शीर ताडताड उडत होती. दर्शन म्हणाला, थांब. काय म्हणालीस तू? हा सगळा खेळ वाटतो काय ग तुला? मजा येते का तुला असं करायला? तरीच मला इतके दिवस वाटतच होतं, पण मी काही बोलत नव्हतो. पण आता नाही हं. तुझं लग्न माझ्याशीच होईल. तुझी मर्जी असो अथवा नसो. गणपती झाली की मी घरात सगळ्यांना सांगेलच. जर त्यांनी होकार दिला तर ठीक, नाहीतर मी दिल्ली स्वतःला बिझनेस सुरू करेल आणि तेथेच राहील तुझ्यासोबतच. हे ऐकून तिचे हातपाय थंड पडले होते. प्रांजू म्हणाली, तुम्हाला समजते का तुम्ही काय बोलताय ते? ती रडतच म्हणाली. दर्शन म्हणाला, समजून आता तू सांगायचं. मी परवा येतोय तुला भेटायला, तयार रहा. ती शॉकच झाली. बाय म्हणत त्याने फोन ठेवून दिला. त्याने केसात हात फिरवत सुस्कारा सोडला. समीक्षाच्या डोक्यात मात्र किडे वळवळ करत होते. ती एकटीच रूममध्ये बसून विचार करतच होती. अचानक तिच्या डोक्यात काहीतरी आलं. ती उठली आणि सगळ्यांची नजर चुकवत किचनमध्ये आली होती. तिथून तिने काहीतरी घेतलं आणि ती पुन्हा नजर चुकवत पायऱ्यांजवळ आली होती. तिने तिच्या हातातील वस्तू तेथे पसरायला सुरुवात केली होती. सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. कोणाचंही लक्ष तिच्याकडे नव्हतं. त्यामुळे तिच्याकडे कोणाचं लक्ष नाही म्हणून तिनं सगळं खेळ मांडलेला होता. वरून चारात येणाऱ्या स्वरांकडे पाहून ती खुन्नस हसली आणि कोणी बघायच्या अगोदर समीक्षा सगळ्यांपासून पुन्हा नजर चुकवत ती तिच्या रूममध्ये निघून गेली. पण तिला हे माहिती नव्हतं की मगाणपासून कोणीतरी होतं
जे तिच्यावर नजर ठेवूनच होतं. भावनाचं लक्ष स्वरांकडे गेलं. त्यांनी हसून तिच्याकडे पाहिलं. तिचंही लक्ष त्यांच्याकडे गेलेलंच होतं. तशी तिची ही कडी खुलली, पण तेवढ्यातच तिचा पाय सटकला आणि ती पायऱ्यांवरून खाली आली. भावना जोरातच किंचाळल्या, लाडो, ए लाडो. संपूर्ण हॉलमध्ये भावनांचा आवाज घुमलेला होता. सगळीकडे स्तब्ध शांतता पसरलेली होती. सगळे धावत पडत तिच्या जवळ आले. भावनाने तिचं डोकं मांडींवर घेतलं. थोड्या वेळात राजसुद्धा तेथे आलेलाच होता. तिला असं निश्चित पडलेलं पाहून त्याचं पूर्ण अवसासन गळून गेलेलं होतं. जितेंद्र तर पळता पळताच राहिले होते. भाऊसाहेबांनी त्यांना सावरत ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. राजने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि गाडीमध्ये बसवलं. सगळे त्याच्या मागोमाग हॉस्पिटलमध्ये जायला निघाले होते. राज शांत हॉस्पिटलमध्ये बसलेला होता. त्याला खूप टेन्शन आलं होतं स्वराला तसं बघून. भाऊसाहेब त्यांच्या जवळ गेले. त्यांनी त्यांच्या खांद्यांवर हात ठेवला. त्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि रडू लागला. राज म्हणाला, डॅडा, आम्हाला खूप भीती वाटत आहे. तो थरथरल्या आवाजात त्यांना म्हणाला होता. भाऊसाहेबांनी त्यांना धीर दिला. दर्शन आणि शरदला आपल्या नेहमी खंबीर असणाऱ्या भावांची ही केविलवाणी अवस्था पाहवत नव्हती. त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतच होतं. भावना, आरती, रागिनी, मोहिनी आणि अनिता देवी आईंचा जप करत बसलेल्या होत्या. वेदांत आणि सत्येंद्र एकटक ICUकडे एकटक पाहत बसलेले होते. बऱ्याच वेळानंतर डॉक्टर बाहेर आले होते. तसं सगळ्यांनी त्यांच्या भोवती जमाव केलेला होता. डॉक्टर म्हणाले, मिस्टर सरदेसाई, तुम्ही माझ्या केबिनमध्ये या. आपण तेथेच बोलूया जे काही बोलायचं ते. राज म्हणाला, डॉक्टर, कशा आहेत त्या? डॉक्टर म्हणाले, हे पहा, आता त्या शुद्धीवर नाही आहेत, बेशुद्ध आहेत. थोड्या वेळाने त्या शुद्धीवर येतीलच. एवढं बोलून ते निघून गेले. त्यांच्या मागे राजसुद्धा निघून गेला. डॉक्टरांच्या केबिनमध्ये डॉक्टर, स्वीटी ठीक आहे ना? राजने अगणित होऊन विचारलं होतं. डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. डॉक्टर म्हणाले, त्या प्रेग्नेंट होत्या का? या प्रश्नावर त्याला काय रिॲक्ट करावं ते समजलंच नाही. राज म्हणाला, म्हणजे आम्हाला समजलं नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते म्हणून. डॉक्टर म्हणाले, म्हणजे हेच की त्या 4 वीक झाले प्रेग्नेंट होत्या आणि पायरीवरून पाय घसरून पडल्यामुळं त्यांचं बाळ मेलं पोटांमध्ये. आता त्यांची स्थिती नाजूकच आहे. त्यांना लगेच काही सांगू नका, नाहीतर त्यांना मानसिक धक्कासुद्धा बसू शकतो. डॉक्टर म्हणाले. तसं राजला सुद्धा शॉकच बसला होता. तो तसा शॉकमध्ये बाहेर आला. सगळे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. भाऊसाहेबांनी त्याला आवाज दिला. त्याने त्यांच्याकडे डोळ्यात पाणी घेऊनच पाहिलेलं होतं. जितेंद्र म्हणाला, राज, काय झालं? सांग ना आम्हाला. तू असा शांत का बरं आहे? सांग राज, काय झालं? त्यांनी त्याला बाजूला जायचा इशारा केला. जितेंद्र सुद्धा त्यांच्या मागे मागे आलेलेच होते. त्याने दोघांना सर्व काही सांगितलं. जितेंद्र पळता पळता राहिले. काय बोलावं काय नाही ते कोणालाही सुचत नव्हतं. थोड्या वेळानंतर सगळे स्वराच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहतच होते. राज तिचा हात हातात घेऊन बसलेला होता. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तिच्या हाताची हालचाल झाल्यावर त्याने डॉक्टरांना आवाज दिला. डॉक्टर म्हणाले, मिस्टर सरदेसाई, तुम्ही थोड्या वेळांसाठी बाहेर जा. आम्हाला यांना चेक करू द्या. त्याने तिच्याकडे एक नजर पाहिलं आणि बाहेर निघून आला. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आलेलेच होते. डॉक्टर म्हणाले, मिस्टर सरदेसाई, तुम्ही त्यांना भेटू शकता आता. शक्यतो त्यांना इतक्यात काही सांगू नका. त्यांना टेन्शन येईल असं काहीही बोलू नका. एवढं बोलून ते निघून गेले. आरती म्हणाली, राज, डॉक्टर कशाबद्दल बोलत होते? तो शांत त्यांच्याकडे पाहू लागलेला होता. भाऊसाहेबांनी त्याला आत जाण्याचा इशारा केला. तसं तो आतमध्ये निघून गेला. आरती म्हणाली, आहो, काय लपवताय तुम्ही आमच्यापासनं? काही झालेलं आहे का स्वराला? तुम्ही आम्हाला का बरं सांगत नाही? आम्ही काहीतरी विचारतोय तुम्हाला. ठीक आहे ना स्वरा? सुनबाई ठीक आहेत, जितेंद्र म्हणाले. आरती कापऱ्या आवाजात म्हणाल्या. भाऊसाहेब म्हणाले,
असं काहीही नाही आहे. तुम्ही भलते सलते विचार डोक्यांमध्ये आणू नका. त्याने जितेंद्रला खुणावलं आणि दोघेही तिथून जाऊन बाजूला निघून गेले. त्यांच्या मागे घरातील इतर पुरुष मंडळी सुद्धा निघून गेले. हॉस्पिटलमध्ये राज आतमध्ये आला. स्वरा डोळे मिटून शांत बेडवर पडली होती. त्याने तिच्याकडे पाहून दीर्घ सुस्कारा सोडला. डोळ्यातलं पाणी डोळ्यातच अडवत तो तिच्या जवळ आलेला होता. त्याने तिच्या केसांवर हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली. तिने हलकेच डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळला. स्वरा म्हणाली, आहो, ती अस्पष्ट स्वरात म्हणाली होती. त्याने काहीच न बोलता पुढं होत तिच्या कपड्यांवर ओठ टेकवले. स्वरा म्हणाली, आहो, मला असं जळजळ का वाटतंय, काही कळत नाही. त्याला समजत नव्हतं की तिला काय उत्तर द्यावं आणि काय नाही. तू झोप शांत. औषधांमुळं होत असेल तुला. आम्ही डॉक्टरांना डिस्चार्ज पेपरबद्दल विचारून येतो, तुला कधी सुट्टी घ्यायची ते म्हणून. तिने डोळे बंद केले. त्याने सुस्कारा सोडला. तो बाहेर आला तसे सगळे त्याच्याकडे प्रश्नातीक नजरेने पाहायला लागले होते. राज म्हणाला, ठीक आहे त्या आता आराम करताय. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. भाऊसाहेब म्हणाले, चला आता सगळे घरी जा. खूप रात्र झालेली आहे. आम्ही आणि राज थांबतोय. भावना म्हणाली, आम्ही सुद्धा थांबतो येथे. भाऊसाहेब म्हणाले, नाही बहिणी, आम्ही आहोत ना इथे. तुम्ही जा सगळे घरी. काही टेन्शन घेऊ नका. राज म्हणाला, डॅडा तुम्ही सगळे घरी जा. आम्ही थांबतो स्वराजवळ. वेदांत म्हणाला, आम्ही थांबतो राजसोबत. सगळे घरी जायला निघाले होते. बराच वेळ वेदांत आणि राज शांत बसूनच होते. अचानक वेदांतच्या डोक्यात विचार चमकून गेलेला होता. वेदांत म्हणाला, राज तू विचार केला का? लाडू अशा अचानक कशा पडल्या रे? वेदांत तशी राजची सुद्धा डोक्याची टुपलेट पेटलेलीच होती. राज म्हणाला, हा विचार आम्ही कधी केलाच नाही आणि आमच्या डोक्यात सुद्धा आला नाही. तू म्हणाला म्हणून माझ्या डोक्यामध्ये आला. त्याने त्याच्या मोबाईलमधली हॉलची CCTV चेक केली आणि त्याच्या मुठी रागाने आवडल्या गेल्या. वेदांतचे डोळे रागाने लाल झालेले होते. वेदांत ताळकन उठून उभा राहिला. राजने थांबवलं त्याला. राज म्हणाला, आता नाही. त्या नालायक समीक्षापेक्षा आमची स्वीटी आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तसा तो सुद्धा शांतच झाला. वेदांत म्हणाला, पण आम्ही नाही सोडणारा त्या मूर्ख मुलीला. हिंमत कशी झाली तिची आमच्या बहिणीला इजा पोचवण्याची? आमच्या लाडूला का त्रास देते ती कळत नाही. वेदांत दात ओठ आवडतच म्हणाला होता. राज म्हणाला, शांत हो वेदांत. तिच्याकडे फुरसतमध्ये पाहू आपण. तो रागात हुंकारला. समीक्षा कूर हसत एकटीच आपल्या विजयाचा आनंद साजरा करत बाल्कनीमध्ये उभी होती. तेवढ्यातच तिच्या हाताचा हिसका बसला. तिने पाहिलं तर मधुरा रागाने तिच्याकडे पाहतच होती. त्यांनी एक झणझणीत तिच्या कानाखाली ठेवून दिली होती. समीक्षा म्हणाली, मॉम तुम्ही काय करताय? समीक्षा काही बोलणार तोच मधुराने तिचा अजून 2-3 ठेवून दिल्या. समीक्षा आश्चर्यचकित नजरेने मधुराकडे पाहायला लागलेली होती. मधुरा म्हणाली, तुला कळते का गं तू काय केले ते म्हणून? अगं तुझ्या या मूर्खपणामुळं त्या पुलीचा जीव गेला असता. कळतं का गं तुला मूर्ख कुणीकडची? त्या आवाजात जरब आणत म्हणाल्या होत्या. समीक्षा म्हणाली, मेली तर मरू दे ना. त्यासाठी तर मी हे सगळं केलं ना. तुला काय इतका पुळका येतो ग तिचा? बरं होईल मेली तर. ती पुढं बोलणार तेवढ्यातच त्यांनी पुन्हा तिच्या कानाखाली वाजवली. जोराचा आवाज झालेला होता. मधुरा म्हणाली, खबरदार असं बोललीस तर. लाज वाटत नाही का ग तुला? त्या मुलीला म्हणती मर म्हणून, तुला कळत नाही का? अगं तिच्या नखाची तरी सर आहे का ग तुला? तुझी नाही माझीच चूक आहे की मी तुला डोक्यांवर चढवून ठेवलं. तरी तुझे डॅडा म्हणतच होते की नको इतकं डोक्यावर चढवून ठेवू तिला, पण मी नाही ऐकले. मी तुझंच ऐकत आले. आता पश्चाताप होतोय मला त्या गोष्टींचा. हे जर राजला समजलं तर काय होईल याचा विचार केलास का ग तू मूर्ख कुणीकडची? तू जिवंत नाही सोडणार तुला, कळतं का? मला वाटत होतं तू त्याच्या मनात स्वतःची जागा निर्माण करशील, पण तू तर त्या मुलीचा जीव घ्यायला निघालीस. आपण इथं आलो ही सगळ्यात मोठी चूक झाली. ते काही नाही, आपण दोघी उद्याच निघू इथून. आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर
मी आहे आणि तू आहेस मग. एवढं बोलून त्या निघून गेल्या. समीक्षा मधुरा गेली त्या दिशेने शॉक होऊन पाहतच होती. तशीच उभी होती. सकाळी 2 दिवसानंतर राजच्या सांगण्यावरून भाऊसाहेबांनी समीक्षा आणि मधुराला कोल्हापूरमधून जाण्यास सक्त मनाई केलेली होती. अंबादास सुद्धा आलेले होते. राजचं स्वराला हॉस्पिटलमधून घरी आणलेलं होतं. ती आराम करत होती. सगळे तिला भेटायला आलेलेच होते. पण राजने रूममध्ये कोणालाही पाठवलेलं नव्हतं आणि कोणाला सुद्धा भेटू दिलेलं नव्हतं. त्यामुळे भावना नाराजच झालेल्या होत्या. सगळे हॉलमध्ये जमा झाले होते. राजने बोलायला सुरुवात केली. राज म्हणाला, सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही सर्वांना इथे का जमा व्हायला सांगितलेलं आहे ते म्हणून. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर समोर आहेच. समोरच्या LED टीव्हीवर व्हिडिओ प्ले झालेला आहे. तुम्ही सगळे बघून घ्या. त्यामुळे समीक्षा जिन्याच्या पायरींवर तेल टाकताना दिसत होती. पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यांवर रागच पसरला. भाऊसाहेब म्हणाले, मधुरा, काय आहे हे सगळं? यासाठी घेऊन आला होता का तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या घरी? भाऊसाहेब खूप रागात म्हणाले होते. मधुरा म्हणाली, दादा त्या काही बोलायच्या आधी राजचा आवाज वाढलेला होता. राज म्हणाला, डॅडा, त्यांना विचारायची वेळ निघून गेलेली आहे. आता आम्ही बोलणार आणि आता ऐकणार. अंबादास समीक्षासमोर जाऊन उभे राहिलेले होते. त्यांनी तिच्या कानाखाली तर ठेवून दिलेलीच होती. अंबादास म्हणाले, काय करू ग मी तुझं? कुठं तोंड दाखवायला जागा नाहीच ठेवली, मूर्ख गुणीकडची. एका लग्न झालेल्या पुरुषांवर नजर ठेवतीस. लाज कशी नाही वाटत ग तुला? आजपासून तू मेलीस माझ्यासाठी. झालं समाधान? याला सर्वस्वी जबाबदार तू आहेस. त्याच वेळी सांगत होतो की हिचं लग्न लावून देऊ, त्याशिवाय या मुली सुधारणा होणार नाही म्हणून. पण माझं कधी ऐकलंच तर खरं होईल ना? ते रागात मधुराला म्हणाले होते. अंबादास म्हणाले, भाऊसाहेब, तुम्ही हिला जी शिक्षा करायची आहे ना ती करा. माझं काहीही म्हणणं नाही आहे. मी निघतो आता. मधुरा म्हणाली, आहो, मी सुद्धा येते तुमच्यासोबत. दादा, जमलं तर माफ कर मला. त्या अंबादास सोबत निघून जाऊ लागल्या होत्या. समीक्षा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतच होती. पण राजच्या लेडी बॉडीगार्डनी तिला पकडून ठेवलेलं होतं. राजने अंबादास आणि मधुराला थांबवून घेतलं. त्यांच्या आवाजाने ते सुद्धा थांबलेलेच होते. राज म्हणाला, जाता जाता तुमच्या या मुलीने अजून काय पराक्रम केले ते ऐकून तरी जा ना. अंबादास प्रश्नातीक नजरेने त्यांच्याकडे बघायला लागले होते. स्वीटी पायरीवरून खाली पडल्यामुळं आमचं बाळसुद्धा या दुनियेतून गेलेलं आहे. या मूर्ख मुलीमुळं आम्ही आमचं बाळ गमावलं, तो जड अंतकरणाने तिला म्हणाला होता. त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांचे डोळे मोठेच झाले. सत्येंद्रच्या तर मुठी रागात आवडल्या गेलेल्या होत्या. सगळ्यांना सुद्धा तिचा खूप राग आलेला होता. भावना रागातच समीक्षाकडे बघायला लागल्या होत्या. आरती पळता पळताच राहिल्या. त्या राजसमोर येऊन उभ्या राहिल्या होत्या. आरती म्हणाली, काय म्हणाला तुम्ही? बाळ गेलं म्हणजे काय झालं? राज म्हणाला, स्वीटी 1 महिना प्रेग्नेंट होती आईसाहेब. त्याने खाली मान घालून उत्तर दिलं. तशा त्या शॉकच झाल्या. कोणाला काय बोलावं ते काही त्यांना समजत नव्हतं. आरती समीक्षा जवळ आल्या. आरती म्हणाली, काय मिळालं ग तुला हे सारं कळून? काही मिळालं का? कोणतं समाधान मिळालं ग तुला? सांग ना, सांग, तुला कोणतं समाधान मिळालं? समीक्षा म्हणाली, हो, हे सगळं मीच केलंय आणि या गोष्टीचा मला अजिबात पछतावा नाही आहे. मला राज हवा होता म्हणून मी हे सारं केलेलं आहे. पण एवढं सगळं करून सुद्धा ती मुलगी जिवंतच राहिली. समीक्षा कुर हसत म्हणाली होती. राजने पुढे होत तिच्या कानाखाली तर ठेवूनच दिली. ती त्याच्या पहाराने जमिनीवर कोसळली. राज म्हणाला, लायकी नाही ग तुझी माझ्यासमोर उभं राहायची सुद्धा. माझ्या बायकोच्या नखा एवढी सुद्धा लायकी नाही ग तुझी. तो रागात थरथरत बोलत होता. त्याने गार्डला इशारा केला तसं ते तिला ओढत नेऊ लागले होते. ती जोरजोरात ओढत मधुराला आवाज देतच होती. त्यांनी चेहरा फिरवला. अंबादास राजसमोर जाऊन उभे राहिले. त्यांनी त्यांच्या समोर हात जोडले आणि म्हणालेत, कोणत्या तोंडाने माफी मागू तुमची? जमलं तर माफ करा आम्हाला, येतो आम्ही. ते निघून गेले. राज म्हणाला, आम्ही स्वीटीला घेऊन जायलो उद्या. दिल्लीला जातोय.
जितेंद्र म्हणाला, असं अचानक का बरं नेताय तुम्ही? हो, थोडी हवा बदल झाल्यावर बरं वाटेल तिला. भावना म्हणाली, आम्ही घेऊन जातो ना त्यांना आमच्या घरी काही दिवस तरी. राज म्हणाला, नाही, त्याची काहीही गरज नाही आहे. उद्या निघतोय आम्ही. राज एवढंच बोलून तो रूममध्ये निघून गेला. भावना म्हणाली, आहो तुम्ही सांगा ना राजला. भेटूसुद्धा दिलं नाही त्यांनी आम्हाला लाडोला. मला बघू तरी द्या ना तिला. भावना डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या होत्या. भाऊसाहेब म्हणाले, वहिनी थोडे दिवस जाऊ द्या, ठीकच होईल सगळं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता सगळेच आराम करा. सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. ती एकटीच बाल्कनीत घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत उभी होती. तिने तिचा हात पोटांवर ठेवला. तिच्याही नकळत एक अश्रू डोळ्यातून उघडला होता. दरवाजा उघडून राज आत आला. त्याला ती बाल्कनीत उभी दिसली. त्याने सुस्कारा सोडला आणि तिच्या जवळ येऊन उभा राहिला. मागच्या काही दिवसात त्यांची खूप दगदग झालेली होती. जेव्हा त्याने तिला बाळांबद्दल सांगितलं त्यावेळचा तिचा त्रास, तिची सतत होणारी चिडचिड, तिचं सारखं आजारी पडणं, ऑफिस याने त्याला क्षणभरही सुद्धा आराम मिळालेला नव्हता. तिला खूप टेन्शन आलेलं होतं. तिला खूप त्रास होत होता त्या गोष्टींचा. तिला सांभाळत स्वतःचं कामसुद्धा त्याने व्यवस्थित मॅनेज केलेलंच होतं. तिने सोडलंच नव्हतं त्याला तेव्हापासनं, ना घरी ना ऑफिसमध्ये. आज कसं तरी तिला कन्व्हेन्स करून तो ऑफिसला गेलेला होता. पण त्याला माहिती होतं की नक्कीच ती चिडणारच असावी. त्याने त्यांच्या केसात हात फिरवला. थंड सुस्कारा सोडत तिच्या जवळ येऊन थांबला होता. राज म्हणाला, स्वीटी. त्याने आवाज दिला तिला, पण ती स्वतःच्याच नांदात होती. त्याने तिला अलगद जवळ घेतलं. तिने स्वतःचा चेहरा त्याच्या छातीत लपवलेला होता आणि मुसमुसून रडू लागली होती. आता ते खरंच वैतागलेला होता. त्याने तिच्या दंडाला पकडलं आणि तिला स्वतःपासून लांब केलं. राज म्हणाला, का ग, का वागतेस तू अशी? तुला कळत नाही का? किती वेळा सांगितलं तुला त्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नकोस म्हणून. स्वतःलाही त्रास करून घेतेस आणि मलाही या गोष्टींचा त्रास होतो ना. मलाही कळतो ना. मलाही दुःख झालेलं आहे त्या गोष्टींचं. किती दिवस ग तेच डोक्यात घेऊन बसणार आहेस तू? झालं ना आता, महिना झाला त्या गोष्टींचा. तुझं बाळ होतं का? फक्त माझंही होतं ना की तुझंच होतं? ते गेलं याचं दुःख मलाही आहेच ग. जेवढं तुला दुःख झालं ना तेवढं मला सुद्धा झालेलं आहे. घरचे रोज तुला कॉल करतात पण तू एकही शब्द त्यांच्याशी बोलत नाहीस. का असं करतेस तू? तेच किती दिवस अजून? सतत रडत असतेस. नीट जेवण सुद्धा करत नाहीस तू. ऑफिसचं तर तोंडही पाहिलं नाहीस तू इतक्या दिवसात. किती बदल झालाय तुझ्यात. स्वीटी, मला वाटलं नव्हतं ग तू इतकी कमकुवत आहेस म्हणून. पण आता नाही. पुन्हा मला तू का रडताना दिसली तर मी तुला इथे सोडून एकटाच निघून जाईल. समजलं का तुला? त्याने दात ओठ आवडतच तिला सांगितलेलं होतं आणि फ्रेश व्हायला निघून गेला. ती तशीच रडत उभी राहिली. तो फ्रेश होऊन आला तेव्हा ती त्याच्यासाठी जेवण वाढवतच होती. बाजूला तिच्यासाठी सुद्धा वाढलेली प्लेट त्याला दिसत होती. ते पाहून त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या चाहूलने तिने त्याच्याकडे हसून पाहिलं, पण त्याला माहीतच होतं की ते उसन आहे म्हणून. तो तिच्या जवळ आला. त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन सोफ्यावर जाऊन बसला. राज म्हणाला, पिल्लू सॉरी, मी रागवलं ना तुझ्यावर? सॉरी हा. तो तिचा चेहरा ओंजळीत घेत तिला म्हणाला होता. ती काहीही न बोलता त्याला बिलगली. जेवण करून दोघेही झोपी गेले होते. दर्शन नुसताच फ्रेश होऊन बाल्कनीमध्ये येऊन बसलेला होता. तेवढ्यातच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. प्रांजूचा कॉल आलेला होता त्याला. त्याने फोन रिसीव केला. प्रांजू म्हणाली, दर्शन, मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत. त्याच्या कपड्यांवर किंचित आठी पसरलेलीच होती. दर्शन म्हणाला, बोल ना, काय बोलायचंय तुला? मी ऐकत आहे, बोल. प्रांजू म्हणाली, दर्शन प्लीज लवकर काहीतरी करा ना. तू उठून उभाच राहिला. दर्शन म्हणाला, काय झालं? नीट सांग ना तू. नीट सांगशील तर मला कळलं ना काय झालं ते म्हणून. प्रांजू म्हणाली, दर्शन, डॅडाने मुलगा पसंत केलेला आहे माझ्यासाठी. दर्शन म्हणाला, काय काय बोलतीस तू? पण असं अचानक का ग? तो जवळजवळ ओरडलाच होता. प्रांजू म्हणाली, हो,
मला बोलवलेलं आहे उद्या घरी त्यांनी. ते मला बघायला येतच आहेत. प्लीज दर्शन, तू काहीतरी कर ना. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. करा ना तुम्ही काहीतरी. त्याने सुस्कारा सोडत केसातून हात फिरवला. आता आपल्याकडे एकच मार्ग उरलेला आहे. घरी आता काहीच सांगू नाही शकत, कारण सगळे वहिनी साहेबांच्या टेन्शनमध्येच आहेत. एक काम कर, उद्या घरी जाऊ नकोस तू. मी तुला ॲड्रेस पाठवतो, तिथे ये तू. तो मनात विचार करत तिला म्हणाला होता. ती काहीच बोलली नाही. हे पाहून तो पुढं बोलू लागला. दर्शन म्हणाला, प्रांजू, विश्वास नाही का माझ्यावर तुझा? प्रांजू म्हणाली, असं का बोलतस दर्शन तू? विश्वास आहे ना, म्हणून तर तुला कॉल केला ना मी. त्याच्या चेहऱ्यांवर हसू पसरलेलं होतं. दर्शन म्हणाला, जेवलीस का तू? प्रांजू म्हणाली, हो. तुमचं झालं का जेवण? दर्शन म्हणाला, हो आताच झालं. जास्त नको विचार करू, झोप तू शांत आता. प्रांजू म्हणाली, हो. दोघेही उद्याचा विचार करत झोपी गेले होते. संध्याकाळी भावना बेड रेस्टला टेकून शांत बसलेल्या होत्या. जितेंद्र त्यांच्या जवळ येऊन बसले. जितेंद्र म्हणाले, भावना, झोपला नाहीत तुम्ही अजून? त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. पाण्याने डोळे काठोकाठ भरलेले होते. जितेंद्र म्हणाले, भावना, रडताय का तुम्ही अशा? काय झालं तुम्हाला? भावना म्हणाली, अहो, कशी येशील आमची लाडो? टेन्शन तर घेत नसेल ना? मी तिला किती दिवस झाले भेटली सुद्धा नाही. आम्ही किती वाईट वागलो ना त्यांच्यासोबत. आम्हाला खूप वाईट वाटतं. राजला सांगा ना तुम्ही, आम्हाला भेटायचं आहे त्यांना म्हणून. त्यांनी रडत त्यांच्या खांद्यांवर डोकं टेकवलं. जितेंद्र म्हणाला, शांत व्हा भावना तुम्ही. त्या तुमच्याशी नाही तर कोणासोबतही बोलत नाही आहेत. थोडा वेळ लागेल त्यांना या सगळ्यातून बाहेर पडायला. जावई चांगला आहे आपला. आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो तो. काळजी करू नका तुम्ही. 2 दिवस वाट पाहू आपण, नाहीतर आपण जाऊ दिल्लीला भेटायला तिला. प्रदीप सोबत बोलतो आम्ही. तुम्ही स्वतःची तब्येत नका खराब करून घेऊ. जितेंद्र त्यांच्या केसांवरून हात फिरवत म्हणाले होते. भावना म्हणाली, खरंच जायचं ना आपल्याला 2 दिवसानंतर? नाही आली ती तर? जितेंद्र म्हणाला, हो जाऊ, पण आता तुम्ही आराम करा आणि टेन्शन अजिबात घेऊ नका. त्यांनी जितेंद्रच्या मांडींवर डोकं टेकवलं आणि डोळे बंद करून घेतले. जितेंद्र गालातच हसले. जितेंद्र मनातच म्हणाला, आम्हाला माहीत होतं भावना, की एक ना एक दिवस तुम्ही नक्की त्यांचा स्वीकार करालच. आता सगळं काही नीटच होईल आणि ते पण लवकरच. त्यांनी मागे डोकं टेकवलं. वेदांत नुसताच लॅपटॉप घेऊन बसलेला होता, पण त्याचं लक्ष दुसरीकडेच होतं. मोहिनीने ते पाहून नकारात्मक मान हलवली आणि त्याच्या जवळ आली. मोहिनी म्हणाली, अहो, लक्ष कुठं आहे तुमचं? त्याने फक्त तिच्याकडे पाहिलं. अहो, नका ना इतका विचार करू. होईल की सगळं नीट. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तिने त्याच्या हातांवर हात ठेवत त्याला सांगितलं. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवत तिला घट्ट मिठी मारली. वेदांत म्हणाला, काय वाईट केलंय आमच्या लाडोने कुणाचं? काय इतकी कठोर परीक्षा पाहतोय देव त्यांची? तिलाही वाईटच वाटत होतं. मोहिनी म्हणाली, भाऊजी आहेत त्यांच्यासोबत. नका काळजी करू तुम्ही. दिवसभर काम करता, थकता. आराम करा तुम्ही आता आणि शांतपणे झोपून राहा. उद्या तुम्हाला पुन्हा ऑफिसला जायचं आहे ना? आणि राहिला लाडोचा प्रश्न तर आपण सगळे आहोत त्यांच्यासोबत. भाऊजी खूप काळजी घेत असतील त्यांची. सगळं काही नीटच होईल. तो फक्त हुंकारला. काही वेळाने त्याला झोप लागली. त्याला झोपलेलं पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडलेला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.